हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये केळी उत्पादन घेणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। काल झालेला प्रकार जो आहे तो हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी या शेत शिवारामध्ये आहे। मी या ठिकाणी केळी बागेमध्ये उभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की हा केळी बाग जे आहे ते शेतकऱ्यांनी मागील 1 वर्षभरापासून या केळीचं संगोपन केलेलं आहे आणि तळहाताच्या फोडासारखं जपलेलं हे जी केळीची बाग आहे तर या बागेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं कधीर पावडर टाकलेला आहे आणि अनेक झाडं देखील या ठिकाणी तोडलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, हा जो प्रकार कोणी अज्ञात व्यक्तीने केलाय तर एकंदरीत काय सांगाल तुम्ही? काल रात्रीच्या सुमारामध्ये आता आमचा केळीचा प्लॉट आहे 3500, यामध्ये कत्त्याच्या साह्याने 600 बुडाची कट करण्यात आलेले आहेत। आता ते काय उपयोगामध्ये येत नाहीत। हे एवढं नुकसान म्हणजे अज्ञात व्यक्तीनं आमच्या उत्पन्नावर हल्ला केलेला आहे आणि यातून आता आमचं नुकसान एवढं झालेलं आहे की 3 ते 4 लाखाचं आजच्या भावानं आमचं नुकसान झालेलं आहे। आणि आपण पाहू शकता की कत्त्याच्या साह्याने इथं जवळपास 600 केळीची कापणी केलेली आहे आणि याच्यामध्ये पाहायला गेलं तर 400 ते 500 झाडावर ऍसिडचं पाणी छिडकण्यात आले। आणि या संदर्भामध्ये आपण पोलिसांमध्ये काही तक्रार केली का? महसूल मंडळ कोणी आले का? पंचनामा वगैरे केले का? हो, आताच पंचनामा झालाय आणि आम्ही तक्रार पण केली आहे आणि अज्ञात जे व्यक्ती आहे त्याच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करण्याचे प्रशासनाला विनंती करतो आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी केळी बाग जे आहे ते आता काढणीला आलेली आहे आणि याच केळी बागेवर अज्ञात व्यक्तीनं ऍसिड टाकलेलं आहे आणि यामुळे झाडालाच केळी ह्या पिकल्यासारख्या दिसत आहेत। तर अनेक झाडं जे आहेत ते जमीनदोस्त देखील केलेले आहे। आता याच शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतलेली आहे। आता अज्ञात व्यक्तीवर काय गुन्हा दाखल होईल आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल हे देखील पाहावं लागणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, खाजमापूरवाडी, हिंगोली।